नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आपला कार्यक्रम बालक पालक मध्ये आजचा विषय आहे मुलं देशाबाहेर का जात आहेत. विषयावरून संदर्भ लक्षात आलाच असेल. जगाला रशिया आणि युक्रेन युद्धाच्या परिणामांना सामोरं जावं लागतंय. देशासमोर ही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचं आव्हान आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी परदेशात शिकायला जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशात जाण्याकडे कल असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे की मुलं देशाबाहेर का जात आहेत. या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत साहिर तेलंग विद्यार्थी आहेत, भूमिका रोहिदास शार्दूल विद्यार्थिनी आहे, रोहिदास रामदास शार्दूल पालक आहेत, पद्मा गुप्ता मॅडम आहेत पालक आहेत आणि प्राध्यापक मिलिंद वाघ सर आहेत शिक्षण तज्ञ आहेत. हे जोडले गेलेले आहेत. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आजचा विषय, या विषयावरती एका वाक्यात सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. मुलं परदेशात का जातात, बाहेर का जातात. तर मी साहिरला प्रश्न विचारते. साहिर, एका वाक्यात उत्तर द्यायचंय, मुलं बाहेर का जात आहेत. नमस्कार पहिले सगळ्यांना. नमस्कार. मुलं बाहेर जाण्याचं फक्त एकच एक कारण मॅम, ते असं की एज्युकेशन स्टँडर्ड्स, तुम्हाला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळतो स्टुडंट्सला. बरं, एका वाक्यात उत्तर द्यायचे. साहिर, मी नंतर आपण चर्चासत्र सुरूच ठेवणार आहोत. प्रत्येकाने एका वाक्यात उत्तर द्यायचे. भूमिका, मुलं बाहेर का जातात. बेसिकली मुलं बाहेर जातात याचं मेन कारण आहे की फी स्ट्रक्चर. बरं, रोहिदास सर, मुलं बाहेर का जातात. मेन प्रॉब्लेम फी स्ट्रक्चरच आहे मॅडम. फी स्ट्रक्चर. बरं, प्राध्यापक मिलिंद वाघ सर आहेत, त्यांना विचारूया, मुलं बाहेर का जातात. मेडिकल बाबत फी स्ट्रक्चर. बरं, पद्मा गुप्ता मॅडम आहेत, मुलं बाहेर का जातात. नमस्ते मैडम. फीस के कारण ही बच्चों को बाहर भेजना पड़ता है. बरं, आपल्या जेवढे मान्यवर आहेत त्यांनी सगळ्या पाहुण्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. फी स्ट्रक्चरमुळे मुलांचा बाहेर जाण्याकडे कल दिसून येत आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. देशाच्या वैद्यकीय शिक्षणाचं धोरण धड असतं, तर अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. तर धोरण चुकल्यानं परदेशी जात आहेत विद्यार्थी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य हे पाहूया. मैं तो अभी भी मानता हूं कि अगर देश में पहले से मेडिकल एजुकेशन की नीतियां सही होती तो आप लोगों को बाहर नहीं जाना पड़ता. कौन माँ बाप चाहते कि अपनी छोटी उम्र में अकेले भेज दे, कोई माँ बाप नहीं चाहता. लेकिन अब लगे हैं. देखिए, पहले करीब 300-400 के बीच में हमारे यहाँ मेडिकल कॉलेज थी. अब हम करीब 700 पर पहुंच गए हैं. हर जिले में मेडिकल कॉलेज कर रहे हैं. पहले हमारे देश में कोई 80-90 हजार के बीच में सीटें थी. अब पिछले 5 साल में हम उसको 1.5 लाख तक पहुंचा दिया है. तर भारतीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणामुळे देशाचं चलन मोठ्या प्रमाणामध्ये देशाबाहेर जात आहे. त्या संदर्भातला तपशील आपण पाहणार आहोत, तो पाहूयात. तर युक्रेनमध्ये 2000 भारतीय विद्यार्थी शिकतायत. एकूण 8 लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी परदेशात शिकायला जातात. परदेशात गेल्यानंतर एकूण 2,10,581 कोटी रुपये खर्च करतात. त्यापैकी 45,000 कोटी रुपये फक्त शिक्षण शुल्कावरती खर्च केला जातो. तर युक्रेन आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी का घेतात याचाही तपशील आपण पाहणार आहोत. भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त आहे. भारतात खासगी शिक्षण संस्थेत वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग आहे. एका विद्यार्थ्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा 1 कोटी रुपये आहे. युक्रेनमध्ये 5.5 वर्षाच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा 25 ते 26 लाख रुपये आहे. भारतापेक्षा सुमारे 25% खर्चात युक्रेनमध्ये वैद्यकीय पदवी मिळते. आर्थिक स्थिती मजबूत असलेले विद्यार्थी सिंगापूर आणि मॉरिशसला पसंती देतात. इतर विद्यार्थी युक्रेन, रशिया, चीन सारख्या देशांना पसंती देतात. भारतामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमावरती नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग नेमण्यात आलाय.
इतर देशांमध्ये असं कोणतंही प्राधिकरण नाहीये. या देशामध्ये विद्यापीठांना व्यापक अधिकार आहे. या देशांमध्ये ठराविक पात्रता असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. प्रॅक्टिसला मात्र बंदी आहे. भारतामध्ये संधी आहे आणि युरोपामध्ये सुवर्ण संधी आहे. तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही आपण पाहणार आहोत. चीनमध्ये 23,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. युक्रेनमध्ये 18,000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात. रशियामध्ये 16,500 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात. फिलिपिन्समध्ये 15,000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात. किर्गिझस्तानमध्ये 10,000 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात. जॉर्जियामध्ये 7,500 विद्यार्थी शिक्षण घेतात. बांगलादेशात 5,200 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. कझाकस्तानमध्ये 5,200, पोलंडमध्ये 4,000, अर्मेनियामध्ये 3,000. तर हा सर्व तपशील आपण जाणून घेतला. आता आपल्यासोबत मिलिंद वाघ आहेत, शिक्षण तज्ञ आहेत. त्यांना मी प्रश्न विचारू इच्छिते, परदेशामध्ये कोणता अभ्यासक्रम सर्वाधिक लोकप्रिय आहे? आता आपण MBBS बद्दल बोलत आहोत, पण खूप मोठ्या संख्येने मुलं उदाहरणार्थ अमेरिकेत जातात, MS करण्यासाठी जातात आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांचं प्रमाण हे अधिक आहे. आता जी तुम्ही आकडेवारी सांगितली ती अंडर ग्रॅज्युएट लेवलची आणि मेडिकलची आहे. पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचं म्हणजे GRE सारख्या परीक्षा देऊन शिष्यवृत्ती घेऊन अनेक मुलं जातात. मला वाटतं अमेरिकेमध्ये 2 समूहामधली मुलं सर्वात जास्त आहेत. एक भारतीय आणि दुसरी चीनमधली. तर साधारणतः अमेरिकेमध्ये जाण्याचं कारण वेगळं आहे आणि हे मेडिकलसाठी अंडर ग्रॅज्युएटला जाण्याचं कारण हे वेगळं आहे. आणि त्याचबरोबर काही मॅनेजमेंट साठी काही जातात. उदाहरणार्थ फिलिपिन्स मधल्या काही इन्स्टिट्यूट आहे की जिथे मॅनेजमेंटच्या अभ्यासासाठी मुलं उच्च शिक्षणासाठी जातात. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, साहिर आणि भूमिका. हे विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेतात, तर आपण त्यांना प्रश्न विचारूया. साहिरला प्रश्न आहे, साहिर, परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी एवढी विद्यार्थ्यांची आणि पालकांची पसंती का मिळते? मॅम, पहिले तर आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की परदेशात जाणे प्रत्येक इंडियन्सचं कधी ना कधी एक स्वप्न असतं. मला सुद्धा तो चान्स आला. मी जेव्हा इथनं 12th पास झालो तेव्हा नीट हा प्रकार काही नव्हता. तेव्हा आम्हाला AIPMT द्यावी लागत होती. मी AIPMT दिली. AIPMT मध्ये माझा स्कोर तेवढा फार छान नव्हता आणि आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू गो आउटसाइड, सो आय टूक इट. आणि माझ्या हिशोबाने जे सगळ्यात मोठं एक कारण असेल ते असं की सगळ्या मुलांना असंच वाटतं, सगळ्या स्टुडंट्सला असंच वाटतं की परदेशात जाणे म्हणजे एक खूप चांगलं एज्युकेशन मिळणे, जे खरी गोष्ट आहे. आपण जर युक्रेन बाबत बोलत असो तर युक्रेन हा रशियामधून फुटलेला एक देश आहे आणि आपल्याला माहित होतं की रशिया ही एक खूप मोठी महासत्ता होती अगोदर, विच वॉज वन ऑफ द मोस्ट डेव्हलप्ड कंट्रीज इन द वर्ल्ड. आणि त्यामधून एक फुटलेला हा एक देश युक्रेन. इथे सुद्धा आम्हाला इथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि इथलं जे काही एज्युकेशन सिस्टम आहे तर ते युरोपियन स्टँडर्डचं एज्युकेशन सिस्टम आहे, विच हेल्प्स अस टू अंडरस्टँड थिंग्स बेटर आणि आम्हाला ग्रो करण्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं ठरतं. जी, आपण भूमिकाला प्रश्न विचारूया. भूमिका, तू परदेशामध्ये शिक्षण घेणं का पसंत केलंस? परदेशात शिक्षण घेणं हे पसंत केलं मी कारण की इंडियामध्ये माझा नीटचा स्कोर एवढा खास नव्हता. सो आणि गव्हर्नमेंट सीट मला हे भेटत नव्हतं. तर दुसरं माझ्याकडे 2च ऑप्शन होते. पहिला ऑप्शन आहे की प्रायव्हेटमध्ये घ्यावं, जे की सामान्य फॅमिलीला हे अफोर्ड करणं फार कठीण आहे. आणि तसंच मी दुसऱ्या ऑप्शनला बघितलं जे की युक्रेन. त्याच्यामध्ये माझं 20 ते 22 लाखांपर्यंत माझं पूर्ण ट्युशन फीस, दॅट इज युनिव्हर्सिटी फीस माझी होत होती. तर मला बेस्ट ऑप्शन तोच वाटला. आणि बाकी बोलल्या गेलं तर स्टडी स्टँडर्ड, एज्युकेशन स्टँडर्ड हा खूप चांगला आहे. तर मलाही तेच वाटलं की हा, का बरं नाही, अगर होत आहे तर. जी, आपण आपल्यासोबत पालक आहेत.
रोहिदास सर आहेत आणि पद्मा मॅडम आहेत. आपण त्यांना विचारूया की आपण पाहत आहोत की मुलांचा कल वाढलेला आहे बाहेर जाण्याचा. तर भारतामध्ये शिक्षण खरंच महागलंय का? तर रोहिदास सर तुम्हाला प्रश्न विचारते. फीच्या बाबतीत जर म्हटलं मॅडम, तर आपल्या गव्हर्नमेंटने पहिली गोष्ट खाजगी संस्थांना जास्त सीट दिलेले आहेत. गव्हर्नमेंटचे सीट्स कमी अवेलेबल आहेत भारतात आपल्याकडे. परंतु आणि खाजगी जे डोनेशन आहेत, जे फी स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाही. पहिली गोष्ट, सामान्य माणूस खाजगी याच्यात ऍडमिशन घेऊ शकत नाही. माझं तर असं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला की जसं सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी जसं सांगितलं, बेटी पढाओ बेटी बचाओ, परंतु आपल्या गव्हर्नमेंटने, आपल्या सरकारने जो जीडीपी आपल्या भारतात जो उपलब्ध केलाय तो खूप अल्प प्रमाणात आहे एज्युकेशनच्या बाबतीत. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आपल्या सरकारने हा जीडीपी वाढवावा. त्याचबरोबर अजून एक म्हणजे बाहेर शिकवण्याचं कारण एक आहे की आपल्या भारतातल्या वैद्यकीय डिग्रीला WHO ची मान्यता नाही. म्हणजे आपला इथला पदवीधर झालेला डॉक्टर बाहेरच्या युरोपियन कंट्रीमध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही. जसं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म म्हणतो आपण, जी तसा युरोपच्या कंट्रीतला आपला यांनी घेतलेलं शिक्षण भारतात प्रॅक्टिस करू शकतात. याच्यावरती पण गव्हर्नमेंटने धोरण ठरवायला पाहिजे, अशी आपली भारत सरकारला विनंती. जी मी आता पद्मा मॅडमकडे जाते. पद्मा मॅडम, परदेशामध्ये शिक्षण घेण्याचं कारण काय असू शकतं? की देशामध्ये शिक्षण महागलंय का म्हणून विद्यार्थ्यांचा तिथे कल आहे का? यावरती तुम्ही उत्तर द्यावं. हाँ मैम, सबसे पहले तो ये है कि अपने इधर एडमिशन मिलते नहीं है, सीट्स कम होती है और फीस बहुत ज़्यादा है और इनका अलग से जो डोनेशंस वगैरह होते हैं वो अलग होता है. और वहाँ की पढ़ाई करेंगे तो यूके यूएस कहीं भी नहीं जा सकते बच्चे, फिर वहाँ स्टडी करनी होती है. तो मेरी बेटी ने तो यहाँ पर एडमिशन मिला नहीं तो हमने यूक्रेन चूज किया और वो बोली कि वहाँ की पढ़ाई बहुत अच्छी मम्मी, मैं तो वहीं जाऊंगी. जी आता मी मिलिंद सरांकडे जाते पुन्हा. परदेशामध्ये शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या दृष्टीनं मिळणाऱ्या संधीमध्ये काय फरक पडतो? मी परत म्हणेल की एक दोन भाग आपल्याला करावे लागेल, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आणि बाकी क्षेत्र आणि मेडिकल. साधारणतः अमेरिकेमध्ये आणि या देशामध्ये जो उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी जर तुम्ही गेला तर तिथले जे विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये गव्हर्नमेंटचं इन्व्हेस्टमेंट खूप आहे, तिथल्या कंपनीज पण इन्व्हेस्टमेंट खूप करतात. त्यामुळे त्या शिक्षणाचा रेलेव्हन्स, त्याच्यातला रिसर्च कॉम्पोनंट हा खूप मोठा असतो. त्यामुळे चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता पण तेवढी जास्त असते. साधारणतः उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी जातात त्यावेळेस त्यांचा कल हा संशोधनाकडे जास्त असतो आणि संशोधनाच्या संधी ह्या अमेरिकन विद्यापीठामध्ये आणि काही बाबतीत युरोपियन विद्यापीठांमध्ये नक्कीच जास्त असतात. आणि त्याचबरोबर मग तिथल्या कंपन्यांमध्ये त्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी पण ह्या तुलनेने नक्कीच जास्त. मेडिकलच्या बाबत असं मला वाटतं की ही जी मुलं आता जात आहेत, संशोधन हा त्यांचा मोटिव्ह नाहीये. एक प्रामुख्याने एक कारण आहे की भारतामध्ये संधी हुकलेली आहे, त्यामुळे तिथे जाण्याकडे एक कल आहे. आणि युक्रेन सारखा जो देश आहे तो युरोपच्या जवळ आहे, त्यामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये जाण्याला संधी जास्त मिळते. यामध्ये कुठेतरी एक युरोप आणि अमेरिकेबद्दलचं आकर्षण यासाठी आहे कारण त्यांनी शिक्षण आणि संशोधनाला नेहमी भर दिलेला आहे, ही बाब आहे. आणि त्याचबरोबर भारतामधलं खास करून वैद्यकीय शिक्षण आणि त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण नसल्यामुळे, डोनेशन्स असल्यामुळे ते सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. भारतामध्ये शिकल्यानंतरही रोजगाराच्या संधी अर्थव्यवस्था डिसाईड करत असते. त्यामुळे भारतामधलं ज्या संधी आहेत त्या शिक्षणामुळे कमी आहेत असं नाही. भारतीय अर्थव्यवस्था हे त्याला कारण आहे. प्रगत देशांची अर्थव्यवस्था ही जास्त प्रगत आहे, त्यामुळे तिथे अर्थातच रोजगाराच्या संधी, संशोधनाच्या संधी ह्या जास्त आहेत. जी मी साहिरकडे जाते. साहिर, भारतामध्ये शिक्षण घेत असताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात की भारतातली मुलं परदेशाला प्राधान्य देतात? मॅम, कम्पेअर करायचं झालं तर भारताचं शिक्षण आणि युक्रेनच्या शिक्षणात फार काही डिफरन्स नाहीये. द ओनली डिफरन्स इज दॅट अबाउट द एज्युकेशन सिस्टम. पहिले तर जसं सरांनी म्हटलं, म्हणजे सरांनी म्हटलं की इथे सीट्स कमी आहेत. एकदम ट्रू, आय कम्प्लिटली अग्री टू दॅट. पण आपण असा एक विचार करायला पाहिजे की जर आपण
सीट्स जरी सरकारने वाढवल्या तरी सगळ्या स्टुडंट्सला ऍडमिशन मिळणे इथे पॉसिबल नाही. दरवर्षी अराउंड 1.5 to 2 लाख स्टुडंट्स अपियर फॉर नीट. तुम्ही सीट्स जरी वाढवल्या तरी सगळ्या मुलांना ते इंडियामध्ये सीट्स मिळणे पॉसिबल नाहीये. खासगी क्षेत्रांमध्ये म्हणा, प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये मुलांना इथे शिक्षण घेणं एव्हरीवन कांट अफोर्ड. जर बाहेर देशात जाऊन तेच आपल्याला संधी प्राप्त होत आहे, आपण तिथेच एमबीबीएस शिक्षण पूर्ण म्हणजे पूर्ण करू शकतो, तर मुलं का हे ऑप्शन घेणार नाही असं माझं म्हणणं आहे. आणि युक्रेन हे एक युरोपियन कंट्री आहे. युरोपियन स्टँडर्ड्स मध्ये ती येते, त्यामुळे तिथले जे मेडिकल फॅकल्टी आहे, मेडिकल सिस्टम आहे, खूप जास्त प्रगत आहे. जसं एका मेडिकल स्टुडंटला प्रॅक्टिकली त्याच्या फ्युचरमध्ये खूप जास्त फायदा होतो. आणि इंडियामध्ये मी असं नाही म्हणणार की इंडियामध्ये ते नाही, इंडियामध्ये सुद्धा आहे, बट युरोपियन स्टँडर्ड्स मध्ये किंवा युरोपियन कॉलेजेसमध्ये शिकताना तुमचा एक इंटरनॅशनल अप्रोच वाढतो. तुम्ही फक्त एका देशापुरतं विचार करत नाही. स्टुडंट एक इंटरनॅशनली विचार त्याची पद्धती बदलते. जी तर हे आय थिंक वन ऑफ द रिझन्स आहे. जी भूमिका, हाच प्रश्न मी तुला विचारते. भारतामध्ये शिकताना काय अडचणी येतात? जसं की साहिल दादा पहिलेच बोलला की डिफरन्स असं काही नाहीये, म्हणजे क्षणिक असं काहीतरी डिफरन्स असेल शिक्षण पद्धतींमध्ये. सेम आहे सगळं, काही 1-2 सब्जेक्ट वर खाली आहेत, तर मग का म्हणून नको आपण बाहेरच्या देशात जायला. उलट मला तरी वाटतं की बाहेरच्या देशात हे बेनिफिशियल असेल, कारण फी स्ट्रक्चर ही खूप कमी आहे. प्रत्येक मुलाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटणं हे फार कठीण आहे. दर वर्षाला 18 लाख 20 लाख हे एवढ्या संख्येने मुलं नीट देतात आणि ऍपियर त्याच्यामधून काही होतात, पण होऊन ऍपियर 6-7 लाख होतात. आपण एक अप्रॉक्स मानून चालू. आणि सीट्स हे तुम्हाला हे माहितीये, गव्हर्नमेंट सीट हे काही हजारातच आहे. तर मग हे पॉसिबल नाही की प्रत्येक ऍपियर झालेल्या मुलांना ते सीट भेटणं. तर आणि गव्हर्नमेंट कॉलेजची फीस तर कमी आहे, ती सामान्य कोणीही अफोर्ड करू शकतं. पण प्रायव्हेट कॉलेज जे आहे त्यांची फीस किती कोटींमध्ये, हे सामान्य फॅमिली विचारही करू शकत नाही. तर माझं एक हेच मत आहे की प्रायव्हेट कॉलेजची फीस जरा कमी करावी, लाईक 20 to 30 lakhs मध्ये, जे की आम्ही अफोर्ड करू शकू. आणि सांगायला गेलं तर युक्रेन मध्ये सगळे म्हणतात की बाहेरच्या देशात प्रॅक्टिकल नॉलेज हे कमी आहे. तर असं काही नाही, ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज हे कमी वाटतं तर आमच्या युनिव्हर्सिटी, आमचीच नाही तर पूर्ण बाहेरच्या अब्रॉडची युनिव्हर्सिटीज चान्स देतात की तुम्हाला जेवढ्या सुट्ट्या आहेत 2-2 महिन्याच्या दर वर्षाला, ते तुम्ही इंडियामध्ये येऊन कोणत्याही हॉस्पिटलला तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकतात. तर मग हे एक बेस्ट पार्ट आहे जेणेकरून आमचं प्रॅक्टिकल नॉलेजही चांगलं आहे आणि थेरोटिकल नॉलेजही चांगलं आहे. जी, मी आता पालकांना प्रश्न विचारू इच्छिते. आपल्या मुलांना परदेशामध्ये शिक्षण घ्यावं असं पालकांना का वाटतं? रोहिदास सर, तुम्हाला प्रश्न विचारते. मेन पालकांच्या दृष्टिकोनातून तर बेसिकली फी स्ट्रक्चरच हाच मेन विषय राहणार मॅडम. हे जर फी स्ट्रक्चर कमी झालं तर नक्कीच आपण भारतात शिक्षण देऊ शकतो. मुलांना बाहेर पाठवण्याची गरज नाही. आणि त्या एवढ्या वाईट परिस्थितीत शिक्षण घेतात की ते मुलं 2-2 दिवस जेवत नाहीत, तिथले मेस महाग आहेत. सर्व पालकांना ऍक्च्युअल म्हणजे हा खर्च पण म्हणजे मुलांकडे लक्ष असतं. ज्यावेळेस पालक एवढ्या लांब आपल्या मुलांना पाठवतात, सर्व लक्ष त्यांच्याकडेच असतं. त्याच्यामुळे इंडियात जर ह्या सुविधा उपलब्ध झाल्या आपल्या भारत सरकारने केल्या, तर आपण भारतात का नाही शिकवणार. आणि खाजगी शाळांचं मेन म्हणजे फी स्ट्रक्चर. खाजगी कॉलेजेसला जे दिलेलं आहे ते फी स्ट्रक्चर वरती सरकारचं कंट्रोल असायला पाहिजे. जी, पद्मा मॅडम, हाच प्रश्न तुम्हाला की आपल्या मुलांना परदेशामध्ये शिक्षण घ्यावं असं पालकांना का वाटतं? पद्मा मॅडम, अनम्यूट करा, माइक अनम्यूट करा पद्मा मैडम. मैम, मुझे तो नहीं लगता कि मैं अपना देश छोड़ के अपने बच्चों को बाहर भेजूं, लेकिन जब हमें यहाँ एडमिशन नहीं मिलता, हमने बहुत भाग कर इधर उधर देखा, बहुत ट्राई किया, तो मैं एक ने फिर यूक्रेन चूज किया. फिर भी मैंने उसको वहां भेजा. पर इतना है कि यूक्रेन में पढ़ने से, बाहर देश में पढ़ने से बच्चे कहीं भी
डॉक्टर्स के अंडर में काम कर सकते हैं, अपना खुद का जॉब कर सकते हैं, खुद का ये कर सकते हैं। और यहाँ पे इंडिया में आके फिर वापस उसको उतना चांस मिल सकता है कि यहाँ पर भी सब कर सके, बाहर भी और यहाँ भी। और इंडिया के बच्चे करेंगे तो बच्चे लोगों का कहना है कि हमने इंडिया में पढ़ाई किया तो हमको यूएस यूके हमको वहां सब फिर पढ़ाई करनी पड़ेगी, इसलिए थोड़ा बच्चे लोग उधर जाना ज्यादा चाहते हैं। और दूसरा बात है कि फीस का बहुत प्रॉब्लम आता है, महीने के खर्चे बच्चों के बढ़ जाते हैं, खाना कम खाते हैं, वहाँ खाना नहीं खाते हैं, एक टाइम बनाते हैं एक टाइम खाते हैं, बहुत स्ट्रगल भी करते हैं बच्चे। लेकिन क्या करें, उन लोग को वहीं जाना होता है, यहाँ हम लोग फीस अफोर्ड नहीं कर सकते इतना। जी, आपण या विषयावरती चर्चा सुरूच ठेवणार आहोत। छोटासा आपण ब्रेक घेऊन परत येतोय। महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या आशीर्वादाने निसर्गाच्या रोषातून सावरलो, आपदग्रस्तांना मदत केली, शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली, बळीराजाला दिलासा दिला, आपल्याला धन्यवाद। 2 वर्ष एक पर्व, आपल्या आशीर्वादानेच वाढला महाराष्ट्र गर्व, आपल्याला धन्यवाद। आपला महाराष्ट्र, आपले सरकार, 2 वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची। ब्रेक नंतर बालक पालक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजचा विषय आहे मुलं देशाबाहेर का जात आहेत। तर या विषयावरती आज आपण चर्चासत्र घेत आहोत। तर आपल्या सोबत प्राध्यापक मिलिंद वाघ आहेत। त्यांना मी प्रश्न विचारू इच्छिते की मुलं देशाबाहेर जात आहेत त्याचा पुढे येत्या काळामध्ये भारताला काय परिणाम सोसावा लागू शकतो। मला वाटतं याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत। एक तर मुलांनी परदेशामध्ये जाणं याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघायला हवं, कारण जोपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलं जात नाहीत, वेगवेगळ्या कल्चर्स बघत नाहीत, टेक्नॉलॉजीचा ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे याच्याकडे ब्रेन ड्रेन वगैरे न बघता हे प्रगतीसाठी आवश्यक आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला हवं, कारण तिकडे गेल्यानंतरचे अनुभव असतात ते परत इथे येतात। पण त्याचबरोबर असंही आपण म्हणूया की बरीचशी मुलं ही फक्त एक परदेशी शिक्षणाचं क्रेज आहे म्हणून जाण्याचं पण एक प्रमाण त्याच्यामध्ये आहे। तर नक्कीच हे क्रेज मला वाटतं त्याच्याबद्दल एक व्यवस्थित विचार व्हायला हवा। येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सुद्धा जास्त संधी असणार आहेत हे पण तेवढंच नक्की। आणि मी परत या मुद्द्यावर येतोय की शिक्षण जे महाग होत चाललेलं आहे याच्याबाबत आपण समाज म्हणून जागरूक नाही आहोत, शासनावर याच्यावर आपण दबाव टाकत नाही, खासगी कॉलेजेसचं व्यवस्थित ऑडिट करा ही मागणी जोर लावत नाहीये, त्यामुळे शिक्षण महाग झालेलं आहे। आणि मग शिक्षण महाग झालं आहे तर याच्यावर समाज म्हणून दबाव न टाकता आपण वैयक्तिक सोल्युशन्स बघतो, आपल्या मुलांना युक्रेनला पाठवणार, रशियामध्ये पाठवणार, पण आपल्या देशामधलं हे जे शिक्षण महाग होत आहे याच्या विरोधातला आवाज आपण उठवत नाही। सरकारचा आरोग्यावरचा जो खर्च कमी आहे, आता सर्वांनी सांगितलं की गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या फीज परवडणाऱ्या आहेत, तिथलं क्वालिटी ऑफ एज्युकेशनही चांगलं आहे, पण समाज म्हणून आपण ही मागणी करत नाही। प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा एक छोटंसं मेडिकल कॉलेज होऊ शकतं, कारण मुख्यत्वे जर आपली आरोग्य व्यवस्था बळकट केली, हॉस्पिटल बळकट केले तर आरोग्य व्यवस्थाही बळकट होईल आणि शिक्षणही मिळेल, पण ही मागणी आपण समाज म्हणून करत नाहीये। मला वाटतं इथे आपली खूप मोठी चूक समाज म्हणून होते आहे। आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जरी परदेशी जाण्याचं प्रश्न बघितलं तर परदेश हा स्थिर असं नाही, आज युद्धामुळे तिथली परिस्थिती अस्थिर आहे आणि एरवी सुद्धा शांततेमध्ये सुद्धा तुम्हाला सेकंडरी ट्रीटमेंट अनेक देशांमध्ये दिली जाते। त्यामुळे हा देश आपला आहे, इथली आरोग्य व्यवस्था चांगली असायला पाहिजे, इथलं शिक्षण व्यवस्था चांगली असायला पाहिजे आणि याच्यासाठी आपण समाज म्हणून प्रयत्न करायला हवेत, ही आपली प्रायोरिटी असायला पाहिजे, हेही पालकाने आणि समाजाने करायला हवं। युरोपमध्ये आज शिक्षण चांगलं आहे, ते बऱ्यापैकी मोफत आहे, कारण तिथल्या समाजाने त्या उच्च शिक्षणाचा, मोफत शिक्षणाचा आग्रह धरला। आज ही सर्व जी राष्ट्र आहेत ती पूर्वीच्या सोव्हिएत युनियन मधली होती,
की जिथे समाजवादाचा एका अर्थाने पगडा होता आणि त्यांनी हॉस्पिटल्सवर शिक्षणावर गुंतवणूक केली, खर्च केला. आपल्याकडे ही गुंतवणूक कमी होत आहे. म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलं की नंबर ऑफ कॉलेजेस वाढलेले आहेत, पण त्याच्यातले खासगी किती वाढलेत आणि सरकारी किती वाढलेत, आणि जी खासगी वाढलेत त्यांच्या फी नियंत्रणासाठी सरकारने काय केलं, या गोष्टी चर्चेमध्ये यायला आवश्यक आहेत. त्या जर आल्या, त्याचा जर दबाव निर्माण झाला तर इथली परिस्थिती बदलेल. अन्यथा आपण फक्त वैयक्तिक सोल्युशन्स बघू आणि त्याच्यामुळे आपलं शोषण हे नक्की होत राहील. जी, मी आता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू इच्छिते. परदेशामध्ये शिक्षण घेताना तुमच्या समोर काय आव्हानं उभी राहिली? साहिरकडे जाते. साहिर, तू उत्तर द्यावं. हो मॅम. परदेशात शिकताना पहिलं आव्हान तर हे की तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये जाताय हे सगळ्यात मोठं एक फॅक्टर असतं त्यामध्ये. जसं मी युक्रेनमध्ये शिकलेलो आहे. मी आता फायनल इयरचा विद्यार्थी आहे. माझं ऑलमोस्ट 2 महिन्यात माझं फायनल इयर संपेल. मला आव्हान म्हणून मी त्याला एक ऑब्स्टिकल म्हणून कन्सिडर करणार नाही, पण मी त्याला ऍज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी म्हणून कन्सिडर करणार. जे पहिलं आहे की ते लँग्वेज. तुम्हाला लँग्वेज शिकावी लागणार. तुम्हाला युक्रेनियन येणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्हाला रशियन येणं खूप गरजेचं आहे. आय थिंक हे एक ऑब्स्टिकल होतं. दुसरं आव्हान असं की तिथलं वेदर कंडिशन आपल्या इकडल्या सारख्या नसतात. युक्रेनमध्ये जवळपास 4 ते 5 महिने स्नो पडतो. तो एक्स्ट्रीम कोल्ड असतं, पण ते सुद्धा मुलं ऍडजस्ट करू शकतात. मुलं इथून जातात, सगळे मुलं ऍडजस्ट होतात. ते सुद्धा एक ऑब्स्टिकल म्हणून मी कन्सिडर करणार नाही, पण दॅट्स ऑल्सो अ फॅक्टर वी शुड कन्सिडर इन. तर आय थिंक हे 2 आव्हान माझ्या हिशोबाने आहेत की जे मुलं मॅक्सिमली फेस करतात. जी, भूमिका, तुलाही तोच प्रश्न विचारते. परदेशामध्ये शिक्षण घेताना काय आव्हानं तुझ्यासमोर होती? सो बेसिकली पहिलं तर मला असं वाटायचं की टेम्परेचर मायनस मध्ये जायचं, जे की आपण इंडियामध्ये आपलं नेहमी प्लस मध्ये टेम्परेचर असतं. तर मग टेम्परेचरमुळे होणारा होम सिकनेस हा मला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आहे तिथे. आणि दुसरं म्हणण्यात आलं की जेवण बनवणं आणि ते बनवून स्वतः खाणं आणि त्याच्यामध्ये टाइम ऍडजस्ट करणं, युनिव्हर्सिटीचं असो किंवा ट्युशनचं असो, बाकीचे कामं असतात बरेच. पुन्हा जेवायला आपल्या इंडियासारखं म्हणलं म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण खाऊ शकतो तिथे. पालेभाज्यांची निवड नसते, पालेभाज्या तिथं भेटत नाही, म्हणून आरोग्याला हा थोडा कुठे ना कुठे मला प्रॉब्लेम वाटतो. तसंच सांगितलं गेलं तर लँग्वेज हा एक प्रॉब्लेम येतो. तुम्ही मार्केटला जातात तिथे बऱ्याच लोकांना इंग्लिश येत नाही, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं, जे की खूप मोठा प्रॉब्लेम स्टार्टिंगला मला आलेला. त्यामुळे मला जेवण हे पण म्हणजे जेवायला काय भेटतं नेमकं इथे हेही कळायचं नाही. आणि चौथा प्रॉब्लेम हा माझा की तिथे सब्जेक्ट थोडे जास्त आहेत. लाईक युक्रेनियन मला शिकावी लागली, हिस्ट्री ऑफ मेडिसिन, फिजिक्स आणि केमिस्ट्री, असे सब्जेक्ट जे की काही कामाचे नाही आहेत. पण त्यांची हायजीन एक सब्जेक्ट आहे आणि त्याची परीक्षाही होते तिथे. तर हे सब्जेक्ट तिथे इम्पॉर्टंट असतील, पण इंडियाला किंवा मग मेडिकल स्टडीजला मला नाही वाटत की ते इम्पॉर्टंट आहेत. तर ते सुद्धा आम्हाला शिकून त्यांची परीक्षा द्यावी लागली. तर हा मला म्हणजे प्रॉब्लेम तिथे आलेला. जी, मिलिंद सरांना मी विनंती करते, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांनी भौगोलिक आव्हानं सांगितली त्या प्रकारे शैक्षणिक आणि आर्थिक आव्हानं काय असू शकतात परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची, त्यावरती तुम्ही प्रकाश टाकावा. मला वाटतं तिने शैक्षणिक बद्दल सांगितलं की भाषेचा एक अडसर हा असू शकतो. आणि मला खरंच इथं सांगावंसं वाटतंय की भाषेचा अडसर आपल्यासाठी आहे. त्यांनी त्यांच्या भाषेमधून शिक्षण दिलेलं आहे, त्यामुळे ते सकस आहे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. अर्थात आपण तिथे गेलं तर भाषा हा एक अडसर आहे, पण अर्थात हे या देशामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये आपल्यासाठी भाषा अडसर नाही. पण दुसरं एक मला असं वाटतं की मेडिकल नाही, बाकीच्याही कोर्सेससाठी आपल्याकडे मेमरीवर, स्मरणशक्तीवर खूप भर दिला जातो आणि तिकडे मात्र ऍप्लिकेशन्सवर, क्रिएटिव्हिटीवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे ती एक शिक्षण पद्धतीमधला तो एक फरक नक्कीच आहे. पण भारतीय विद्यार्थी साधारणतः या सर्व याच्यामध्ये थोडासा वेळ घेतात, पण ते यशस्वी होतात. आर्थिक आव्हानं मला वाटतं नक्कीच आहेत. परदेशामध्ये शिकणारे अनेक मुलं जी आहेत ते अमेरिकेत असतील, युरोपमध्ये असतील किंवा या देशामध्ये असतील, त्याच्यातली काही मुलं ही स्कॉलरशिप्सवर असतात, काही तिथे टीचिंग असिस्टंटशिप घेतात, रिसर्च असिस्टंटशिप घेतात.
आणि काही अगदी दुकानांमध्ये हॉटेल्समध्ये सुद्धा काम करतात आणि तिथलं कल्चरही असं आहे की ते कल्चर मुलांना एनकरेज करतं काम करण्यासाठी. श्रमाविषयी तिथे लाज बाळगली जात नाही आणि भारतीय विद्यार्थी तिथे श्रम करायला लाजतात, तिथे काम करायला लाजतात, पण मला वाटतं परदेशामध्ये गेलं तर ती आव्हानं ते अतिशय यशस्वीपणे स्वीकारतात. अर्थात अर्थकारण हे खूप महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळ म्हणजे हा जो मागचा 20-30 वर्षाचा कालखंड होता हा जागतिक शांततेचा होता आणि हीच जागतिक शांतता जर अशांततेकडे जर जायला लागली जे दिसतंय आता, त्यावेळेस मात्र परदेशी विद्यार्थ्यांना तिथे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्याचं एक एक्स्ट्रीम उदाहरण आता आपण युक्रेनमध्ये बघत आहोत. पण हे प्रमाण कदाचित इतर देशांमध्ये सुद्धा होऊ शकतं. ती अस्थिरता तिथे आली तर त्याचा पहिली बळी हा परदेशी विद्यार्थी म्हणजे आपली जी विद्यार्थी तिथे शिकायला गेलेली आहेत त्यांच्यावर तो होईल. जी आपल्यासोबत पालक आहेत, रोहिदास सर आहेत. तर रोहिदास सर आणि पद्मा मॅडमना मी प्रश्न विचारते, परदेशामध्ये शिक्षण घेतलं तर सामाजिक प्रतिष्ठा वाढते, हेही एक कारण असू शकतं का? सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा मॅडम आपल्या लेकरांनी तिथे शिक्षण घेऊन भारतात येऊन आपल्या समाजाची सेवा करावा हीच आमची इच्छा आहे. आणि त्यांच्याकडनं आता ते बाहेर जे स्ट्रगल करतात त्यांना ज्या अडचणी येतात त्याच्यातनं ते नक्कीच शिकतील की आपण भारतात आपल्या समाजाची कशी सेवा करायला पाहिजे. म्हणून आमचा दृष्टिकोन तो पण आहे. जी पद्मा मॅडम तुम्ही उत्तर द्यावं. मैम एक बार फिर से क्वेश्चन करिएगा ना, थोड़ा ये हो गया सामाजिक था। प्रतिष्ठा स्टेटस सिंबल है क्या ये कि जिसके लिए स्टूडेंट प्रेफर करते फॉरेन स्टडीज को? हाँ, थोड़ा सा अगर अपना देश में अगर बाहर के लिए तो नहीं करेंगे, अगर अपने देश में ही उनको पढ़ने के एडमिशंस मिलते हैं तो वो अपने देश में ही पढ़ना और प्राउड चाहेंगे, बाहर के लिए इतना नहीं करेंगे। बाद में फिर वो एमबीबीएस होने के बाद वो वहां पर एमडी करना, ये करना, तो वो फिर जॉब के लिए उन लोग ज्यादा प्रिपेयर करते हैं उधर। पर पहले तो भारत के लिए अपने बच्चे, मैं चाहती हूँ कि अपने भारत के लिए ही सब कुछ पहले करें और प्राउड फील करें। जी कार्यक्रमामध्ये वेळ संपत आली आहे. जाता जाता सर्वात महत्त्वाच्या विषयावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. युक्रेनवरून बरेच विद्यार्थी देशात परतलेत, मायदेशी परतलेत. तर या परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचं काय? तर मिलिंद सरांना विनंती करते, तुम्ही यावरती बोलावं. मला वाटतं त्याच्याबद्दल भारत सरकारने आणि राज्य सरकारने नक्कीच सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे, कारण ही आपली मुलं आहेत आणि काही कारणांसाठी त्यांना ही अडचण आलेली आहे. आपण आशा करूया की ही अडचण दूर होईल, पण तोपर्यंत त्या मुलांना काहीतरी सपोर्ट देणं हे महत्वाचं आहे. आणि ती अडचण जर नाही दूर झाली तर मला वाटतं भारत एक मोठा देश आहे, तर त्यांनी या मुलांना सामावून घ्यावं आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला करता येऊ शकतील. पण नक्कीच ते खूप महत्वाचं असेल आणि एक राष्ट्र म्हणून आपण ते चॅलेंज घ्यायला हवं. पण हे शॉर्ट टर्म झालं. लॉंग टर्म आपल्याला आपली जी आरोग्य व्यवस्था आहे ती बळकट करावी लागेल, मेडिकल एज्युकेशनवर भर द्यावा लागेल आणि त्या सीट्स वाढवाव्या लागतील. पण एक चॅलेंज म्हणून हे आपण नक्कीच घ्यायला हवं आणि या निमित्ताने काय होईल, आरोग्य आणि शिक्षण हे याचा जो प्रायोरिटी असायला पाहिजे, प्राधान्य असायला पाहिजे, त्या प्राधान्याकडे आपण जाणं हे खूप अत्यावश्यक आहे. जी आणि ज्यांचं शिक्षण देशात त्यांचं शिक्षण जर देशामध्ये समाविष्ट करून घ्यायचं झालंच तर मग तशी व्यवस्था आपल्याला उभारता येईल का किंवा आहे का? ते शक्य आहे. क्रेडिट सिस्टीम्स आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणामध्ये फ्लेक्झिबिलिटी अलीकडे येते आहे आणि आपल्या सिस्टीम सुद्धा फ्लेक्झिबल राहून हे करता येऊ शकतं. थोडीशी कल्पकता लागेल, थोडीशी फ्लेक्झिबिलिटी लागेल आणि हे करताना मला वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे इंटिग्रिटी लागेल, ट्रान्सपरन्सी लागेल. नाहीतर याच्या नावाखाली परत डोनेशन्स आणि असे प्रकार सुरू झालेत, कारण खासगी क्षेत्रामध्ये जागा जास्त आहेत आणि तिथे संधी मिळवलं तर ते कोविड काळामध्ये सुद्धा नफेखोरीची संधी लोकांनी हेरली, तसं इथे सुद्धा या खासगी संस्था पण त्याच्यामध्ये जर नफेखोरी बघायला लागल्या तर मात्र ते चुकीचं होईल. त्यामुळे याच्यावरचं व्यवस्थित नियंत्रण हे सरकारला ठेवावं लागेल. जी मी साहिरकडे जाते. साहिर, शिक्षण तुझं पूर्ण झाले का किंवा खंड पडलाय तर तो कसा भरून काढणार आहेस? काय तुझं मत काय यावरती? मॅम जसं मी सांगितलं मी फायनल इयरचा स्टुडंट आहे. अगदी 2 महिन्यात माझी एक्झाम होणार होती मे महिन्यामध्ये आणि जून मध्ये मी माझी डिग्री घेऊन परतलो असतो. पण मला चिंता आहे
त्यात काही डाऊट नाही. आय एम वरीड अबाउट इट ऑब्विसली. पण आमच्या युनिव्हर्सिटीने आम्हाला अश्युरन्स दिला आहे की ते कोणत्या स्टुडंट्सचं इथे लॉस होऊ देणार नाही. आमचे जे एजंट्स आहेत, आमचे जे एजन्सीज आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला हे अश्युरन्स दिला आहे की ते स्टुडंट्सचं कोणत्याही प्रकारे लॉस होऊ देणार नाही. आणि आय एम प्रिटी कॉन्फिडंट ऑन माय युनिव्हर्सिटी. ते आम्हाला नक्कीच हेल्प करतील. नक्कीच हे वॉर आपल्याला माहिती आहे हे कधी ना कधी थांबणार आहे. वॉर इज नॉट अ सोल्युशन टू एनिथिंग. हे नक्कीच थांबणार आणि आय एम 100% शुअर की कोणत्या स्टुडंटचा इथे लॉस होणार नाही. ठीक. भूमिका, तुझं आता काय सध्याची स्थिती आहे? तुझं शिक्षण सुरू आहे आणि त्यापुढे पुढचं शिक्षण कसं करणार आहेस? मी आता सेकंड इयरची आहे, तर मग मला अशी युनिव्हर्सिटी कडून काही ग्वाही नाही आली की तुझं शिक्षण आम्ही पुढे कंटिन्यू करू किंवा मग काही मार्ग काढू. तर मी आता फक्त सरकारकडे एवढीच विनंती करते की आमचं शिक्षण महाराष्ट्रात किंवा मग भारतात कुठेही हो आणि आम्हाला एक सीट भेटावी, संधी भेटावी की आम्ही स्वतःला proof दाखवू की हा आम्ही करूच काहीतरी. आम्ही फक्त सरकारच्या एका आदेशासाठी थांबलेलो आहे. बाकी चिंता तर खूप आहे पुढे एज्युकेशनचं काय. तर लेट्स होप फॉर बेस्ट. ठीक. तर मुलं देशाबाहेर का जात आहेत या विषयावरती आज आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये सहभागी होते साहिर तेलंग विद्यार्थी आहेत, तसेच भूमिका रोहिदास विद्यार्थिनी आहे, रोहिदास शार्दूल पालक म्हणून सहभागी झाले, पद्मा गुप्ता पालक म्हणून सहभागी झाल्या, प्राध्यापक मिलिंद वाघ शिक्षणतज्ञ म्हणून सहभागी झाले. या सर्व मान्यवरांना खूप खूप धन्यवाद. बालक पालक मध्ये आज आपण चर्चा केली मुलं देशाबाहेर का जात आहेत. तर या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.